हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रे आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 11. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या. तरी तुम्हाला कुठल्या एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. हे जे चॅप्टर आहे HCF आणि LCM ते काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन यायला हवं. प्राइम नंबर्स तुमचे लर्न झाले असतील आतापर्यंत. ते जे प्राइम नंबर्स आहेत त्यांनीच आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे, म्हणजेच त्याला आपण प्राइम फॅक्टरायझेशन म्हणतो. तर फर्स्ट नंबर आपल्याला दिलेला आहे 32. बघा, फर्स्ट 32 दिलेला आहे, त्याचं आपण फॅक्टरायझेशन करूया. फॅक्टरायझेशन हे दोन मेथडने केलं जातं, व्हर्टिकल मेथड आणि हॉरिझॉन्टल मेथड. या दोन मेथडने केलं जातं. तर मी तुम्हाला 32 साठी दोन्ही मेथड दाखवते. उरलेले प्रॉब्लेम्स आपण वेगवेगळ्या मेथडने करू. तर 32 ला आपण व्हर्टिकल मेथड करूया. सगळ्यात पहिले ह्या साईडला आपल्याला नंबर लिहून घ्यायचा आहे जो दिलेला आहे. प्राइम नंबर्स तुम्हाला माहिती आहेत. प्राइम नंबर्स काय? 2, 3, 5, 7 अँड सो ऑन. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला प्राइम नंबर काय आहे? 2. तर आपल्याला 32 ला 2 ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. 2 ने का करतोय? कारण 32 हा इवन नंबर आहे. 2 काय आहे? इवन आहे. युनिट प्लेसला जर इवन नंबर असेल तर 2 ने आपल्याला कम्प्लिटली तो नंबर डिव्हिजिबल असतो हे माहिती आहे. म्हणजे 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट ही 32 ला पास होते, म्हणून आपण 2 ने करणार आहोत. जरी समजा 32 पुढच्या कुठल्याही नंबरने डिव्हिजिबल असता तरी फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला 2 लाच द्यायची आहे. 2 नेच डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. मग 2 ने डिवाइड करताना 2 1 जार 2, एक उरला. बघा, एक उरला तर छोटासा पेन्सिलने तुम्ही 1 लिहू शकतात. हा काय तयार झालेला आहे? 12. 2 6 जार 12. हे कसं झालं मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. बघा, 32 ज्यांना अशी डिरेक्ट डिव्हिजन येत नसेल त्यांच्यासाठी सांगतेय. तर 2 1 जार 2, हा 1 उरला, इकडे आला 2. हा जो 1 उरलेला आहे तो छोटासा आपण इथे लिहिलाय, म्हणजे पुढचा नंबर तयार होतो. काय तो? 12. क्लिअर आहे तुम्हाला? अशा पद्धतीने आपण तिथल्या तिथे डिव्हिजन करायची आहे. नेक्स्ट आहे 16. 16 हा इवन नंबर आहे, म्हणजे 2 नेच डिवाइड करणार. 2 8 जार 16. हा इथे 8 आहे. ठीक आहे. 8 आलाय, 8 ला सुद्धा 2 ने डिवाइड करणार आपण. तर काय येणार? 2 4 जार 8. मग इथे 2, पुढे काय आहे सांगा? 2 2 जार 4. इथे काय लिहिणार आपण? 2. ज्या वेळेला इथे प्राइम नंबर आला तर त्या प्राइम नंबरला सेम त्याच नंबरने आपण डिवाइड करायचं, कारण प्राइम नंबर्स कुठल्याही पाढ्यात येत नाही. इथे आपल्याला एंड करायचं आहे. काय आलंय तुम्हाला? तर 32 चे फॅक्टर्स काय आले? 32 चे फॅक्टर्स, प्राइम फॅक्टर्स काय आले? जे इकडे आलेले नंबर आहेत ते मल्टिप्लिकेशनने आपल्याला लिहायचे, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि मल्टिप्लाय बाय 2. जर तुम्ही हे मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर बरोबर 32 येणार. याला आपण म्हणतो प्राइम फॅक्टरायझेशनची व्हर्टिकल मेथड. आता आपण हॉरिझॉन्टल मेथड बघणार आहे. 32 ला हॉरिझॉन्टली आपण कशा पद्धतीने फॅक्टर्स करायचे ते बघणार आहोत. मग कसं करणार? 32 लाच आपण कसं लिहून बघू शकतो? 2 मल्टिप्लाय बाय 16. याचा आन्सर काय येणार? 32 येणार. ठीक आहे. पुढे आहे 16. 16 ला काय करणार? 16 ला आपण कसं रिप्लेस करू शकतो? 2 मल्टिप्लाय बाय 8. ठीक आहे. पुढे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 8 लाच आपण कसं लिहू शकतो? 2 मल्टिप्लाय बाय 4. 2 मल्टिप्लाय बाय 4. ठीक आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. आणि आता या 4 ला आपण कसं लिहू शकतो? 2 मल्टिप्लाय बाय 2. बरोबर, 2 मल्टिप्लाय बाय 2. आलाय आपला आन्सर. सेम आलेला आहे. ही व्हर्टिकल मेथड आणि हॉरिझॉन्टल मेथड. तुम्हाला जी मेथड इझी वाटते त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. 32 चं तुम्हाला समजलंय. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आपल्याला काय दिलेलं आहे? सेकंड 57. 57 चे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. 57. आता 5 आणि 7. 7 हा ऑड नंबर आहे, म्हणजे 2 ने डिवाइड करू शकतो का? नाही. 5 प्लस 7 किती होतात? 12 होता. म्हणजे 3 ने डिवाइड करू शकतोय आपण. 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट पास होते ना. तर मग 57 ला आपण 3 ने डिवाइड करणार. 3 1 जार 3. किती उरले? 2 उरले ना. ते छोटेसे इथे लिहून घ्यायचे. मग काय आकडा तयार झालाय? 27. मग 3 9 जार 27.
आता 19 आलेला आहे, मग हा जो 19 आहे तो काय आहे, प्राईम नंबर. तुम्हाला मगाशी सांगितलं मी, इथे प्राईम नंबर आला की त्याच नंबरने आपल्याला डिवाइड करायचंय, 19 ने डिवाइड करायचं आणि इथे 1 घ्यायचं. ठीक आहे, मग काय आले प्राईम फॅक्टर्स सांगा बरं. 57 इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय 19 हे आले त्याचे प्राईम फॅक्टर. कळालंय तुम्हाला? आता थर्ड बघा, थर्ड आपल्याला दिलाय 23. 23 चे फॅक्टर्स काढायचे. 23 कशाने डिव्हिजिबल होईल का? का? व्हेरी गुड, तो प्राईम नंबर आहे त्यामुळे कुठल्याही नंबरने डिवाइड होणार नाही, म्हणून 23 ने स्वतःने त्याला डिवाइड करायचा आहे. मग 23 चे प्राईम फॅक्टर्स काय आले? 23 मल्टिप्लाय बाय 1. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट फोर्थ बघूया आपण. 150. ठीक आहे, 150. आता इवन नंबर आहे, हो इवन नंबर आहे म्हणून 2 ने डिवाइड करणार. आता बघा 5 + 1 6 होतात, म्हणजे 3 ने पण डिव्हिजिबल आहे तो नंबर. पण आपण फर्स्ट प्रायोरिटी कोणाला द्यायची? 2 ला. 2 ला नाही होत असेल तरच आपण 3 ने डिवाइड करायचंय. मग आता आपण 2 ने डिवाइड करू. 2 7 = 14. ठीक आहे, एक उरला, काय तयार झाला? 10. 2 5 = 10. आता 75 आहे, 2 ने होईल का? 3 ने चेक करा. 7 + 5 किती होतात? 12. म्हणजे डिव्हिजिबल आहे, म्हणजे आपण 2 नंतर 3 ला प्रायोरिटी द्यायची. बघा 5 ने पण डिव्हिजिबल होता तो नंबर, पण आपण 3 ने केला कारण 5 च्या अगोदर 3 येतो प्राईम नंबर, म्हणून 3 नेच डिवाइड करायचंय. 3 2 = 6, एक उरला, 15 तयार झाला. 3 5 = 15. 25 वाला आहे. आता बघा हा ऑड नंबर आहे, म्हणजे 2 ने होईल का? नाही. त्यानंतर 3 5 + 2 किती होतात? 7. 3 ने पण होईल का? नाही. नेक्स्ट नंबर काय? 5. 5 ने होईल, कारण की लास्टला जर 0 किंवा 5 असेल तर तो नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 5 असतो, म्हणून 5 ने आपण डिवाइड करणार. 5 5 = 25. इथे प्राईम नंबर आलाय तर प्राईम नंबरने स्वतःने डिवाइड करायचं आणि इथे 1 लिहायचंय. मग 150 चे प्राईम फॅक्टर्स काय आले? 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. कळालंय तुम्हाला? इझी होता. ठीक आहे, फिफ्थ बघूया आता आपण. फिफ्थ काय दिलंय? 216. ठीक आहे, 216 चे प्राईम फॅक्टर काढायचे. तर इवन नंबर आहे म्हणून सगळ्यात पहिले आपण कशाने डिवाइड करणार? 2 ने. बरोबर. 2 1 = 2. 1 आहे, डिव्हिजिबल आहे का 1? म्हणून खाली काय घेणार? 0 घेणार. मग काय तयार झाला तो? 16. 2 8 = 16. ठीक आहे, आता परत इवन नंबर आहे म्हणून काय करणार? परत 2 ने डिवाइड करणार. 2 5 = 10. 2 4 = 8. कळालंय? आता परत इवन आहे तर काय करणार? 2 नेच डिवाइड करणार. 2 2 = 4, एक उरला, 14 तयार झाला. 2 7 = 14. आता ऑड नंबर आहे तर आपण 2 ने डिवाइड करू शकतो का? नाही, म्हणून पुढचा नंबर 3. 3 च्या टेबलमध्ये 27 येतो, म्हणून 3 ने डिवाइड करणार. काय येणार? 3 9 = 27. ऑड नंबर आहे, 2 ने करू शकतो का? नाही, म्हणून 3 ने करणार. 3 3 = 9. इथे आता प्राईम नंबर आलाय तर त्याने स्वतःने डिवाइड करायचा आणि खाली 1 लिहायचं. कळालंय तुम्हाला? मग 216 चे प्राईम फॅक्टर्स काय आले सांगा? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे, 3 × 2 आणि 3 × 3 असे आले त्याचे फॅक्टर्स. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, 6th एक्झाम्पल बघूया आपण. 6th काय दिलंय? 208. ठीक आहे, 208. 208 चे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. 208 इवन नंबर आहे, कशाने करणार? 2 ने. 2 1 = 2, 0 ॲज इट इज. 2 4 = 8. ठीक आहे, परत 2 ने डिवाइड करणार. 2 5 = 10. 2 2 = 4. परत 2 ने करणार. 2 2 = 4, एक उरला, 12 तयार झाला. मग 2 6 = 12. परत 2 ने करणार. 2 1 = 2, 3 = 13 ने. 13 काय आहे? प्राईम नंबर, म्हणून परत 13 नेच डिवाइड करणार. आन्सर येणार 1. ठीक आहे, मग प्राईम फॅक्टर ऑफ 208 208 काय आले? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 13. बरोबर. समजलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, 7th एक्झाम्पल बघूया आपण. 765.
बघा ऑड नंबर आहे, 2 ने होईल का? नाही, म्हणून 3 ने बघणार. 6 + 5 किती होतात? 11 + 7 18, म्हणजे 3 ने डिव्हिजिबल आहे. मग आपण 3 ने डिवाइड करणार. 3 2 जार 6, एक उरला 16 तयार झालाय. 3 5 जार 15, एक उरला 3 5 जार 15. ऑड नंबर आहे, होईल का 2 ने? नाही. ऍडिशन करून बघूया. 2 + 5 7, 7 + 5 12. 3 ने होईल? ठीक आहे, मग 3 ने करूया. पहिला तर 2 आहे, मग 25 कन्सिडर करणार. 3 च्या टेबल मध्ये 25 च्या अगोदर कोण येतो? 24. 3 8 जार 24, एक उरला 15 तयार झाला. 3 5 जार 15. ऑड नंबर आहे, 2 ने होणार नाही. 5 + 8 13 होता, 3 नेही होणार नाही. पुढचा नंबर काय मग? 5. 5 ने करून बघूया, कारण एंडला 5 आहे म्हणून जे 5 ने डिव्हिजिबल आहे. 5 1 जार 5, 3 उरले, इथे लिहिले 35 तयार झाला. 5 7 जार 35. आता हा काय? प्राईम नंबर तयार झालाय. तर काय करणार? प्राईम नंबर इथे तसाच लिहिणार आणि एंड करणार. मग प्राईम फॅक्टर ऑफ 765 किती येतील? 3 × 3 × 5 × 17. हे आलेत आपले प्राईम फॅक्टर. कळाले तुम्हाला? तर 8th क्वेश्चन करायचं आपल्याला. नेक्स्ट 8th क्वेश्चन. 342 याचे फॅक्टर्स काढायचे आहेत आपल्याला. इवन नंबर आहे म्हणून 2 ने करणार. 2 1 जार 2, एक उरला 14, 2 7 जार 14, 2 1 जार 2. ठीक आहे. आता जो नंबर आलेला आहे 7 मध्ये 2 ऍड केल्यावर काय होतं? 9, म्हणून 3 ने आपण फॅक्टराइज करायचे. 3 5 जार 15, 2 उरले 21 तयार होतो. 3 7 जार 21. ठीक आहे. परत 3 ने करणार. 3 1 जार 3, 2 उरले 27 तयार झाला. 3 9 जार 27. आता 19 हा प्राईम नंबर आहे म्हणून त्याने स्वतःने आपल्याला डिवाइड करायचे. ठीक आहे. 19 1 जार 19. बघा नेक्स्ट आता आपल्याला काय दिलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे 377. त्याचे फॅक्टर्स काढायचे आहेत आपल्याला. सांगा बरं कशाने डिवाइड होईल? 13. बघा ऑड आहेत आणि 7 पर्यंत होणार नाही, 11 नेही होणार नाही. 13 2 जार 26 होतात बघा. मग उरलेले जे आहेत ते इकडे लिहिणार. 13 9 जा येणार. मग 29 हा प्राईम नंबर आहे, मग काय करणार? डायरेक्ट त्याने डिवाइड करणार. झाले फॅक्टरायझेशन. क्लिअर आहे तुम्हाला? आता लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलंय? 559. याचं फॅक्टरायझेशन करायचं आहे आपल्याला. कशाने करणार सांगा? 13. बरोबर. 13 4 जार 52. मग किती उरले? 3. ठीक आहे. 39 तयार होतो. मग 13 3 जार 39. 43 हा प्राईम नंबर आहे, मग सरळ त्याने आपण डिवाइड करणार. हे झाले 559 चे फॅक्टरायझेशन. क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 11. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.